B.एड ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची लास्ट डेट 22 तारीख आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ELCT दिलेली असेल आणि ELCTमध्ये जर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्या फॉर्ममध्ये ELCTमध्ये नॉट फील्ड अशा प्रकारे लिहून येत आहे। भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांनी कमेंट्स केलेले आहे की सर आमच्या लॉगिनमध्ये आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत तरीसुद्धा आमचा जोही ELCTचं ऑप्शन आहे यामध्ये नॉट फील्ड येत आहे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। फक्त लक्षात ठेवा की 22 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे जे फॉर्म आहे हे कंप्लीट अँड लॉक करणं गरजेचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडत असेल। यामध्ये बघा तुमचा जो फॉर्म आहे हा कन्फर्म आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईडचा अर्थ मी अगोदरच सांगितलेला आहे की व्हेरीफाईड म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे हा 100% बरोबर आहे, तुमचे डॉक्युमेंटसुद्धा चेक झालेले आहे। जर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट चेक झालेले आहे का चेक करायचं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे स्टेटस आहे इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की डॉक्युमेंटचं म्हणजे संपूर्ण स्टेप वाईज जे डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे त्या प्रकारे डॉक्युमेंटचं जे स्टेटस आहे व्हेरीफाईड अशा प्रकारे तुम्हाला लिहून दिसेल। ठीक आहे, त्यानंतर आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी ELCTचा फॉर्म भरलेला असेल बघा इथे ELCT नॉट फील्ड दिलेला आहे। क्लिअर, तर याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आहे तो म्हणजे की हा जो फॉर्म आहे हा ऑप्शन फॉर्मसाठी आहे फक्त। ठीक आहे, कारण की डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन आहे हे जनरल आणि स्पेशल आणि ELCT दोघांसाठी हेच आहे। क्लिअर, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही ELCT हे सुद्धा ऑप्शन फॉर्म टाकू शकता, म्हणजे यामध्ये सुद्धा कॉलेजेस ॲड करू शकता आणि जनरल जेही तुम्हाला B.एड करायचं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑप्शन ॲड करू शकता कॉलेजचे। ठीक आहे, आणि हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन आपल्याला तुमच्या लॉग इनमध्ये दिसेल तुम्हाला, परंतु हे जे आहे हे ऑप्शन फॉर्मसाठी आहे, हे डॉक्युमेंट भरण्यासाठी किंवा डॉक्युमेंट्स याबद्दल काही अपलोड करण्यासाठी दिलेलं नाही आहे। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी ज्याही विद्यार्थ्यांनी ELCTसाठी फॉर्म भरलेला असेल तर या ऑप्शनचं सध्या आपल्याला काही करायचं नाही आहे। वेट करा, जेव्हा आपले ऑप्शन फॉर्म सुरू होतील। ऑप्शन फॉर्मचा अर्थ काय होतो, आपल्याला जेव्हा कॉलेज टाकण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे कॅप राऊंड 1चा, तेव्हा तुम्हाला यामध्ये कॉलेजेस ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला जो तुमचा फॉर्म आहे हा फिल झालेला या प्रकारे तुम्हाला दिसून पडेल लॉग इनमध्ये। ठीक आहे, त्यामुळे ज्यांच्याही लॉग इनमध्ये येत आहे त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे। हे ऑप्शन फॉर्मसाठी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाही आहे। डॉक्युमेंट व्हेरीफाईड जर तुमचे झालेले असेल तर तुमचा फॉर्म ओके आहे। बाकीची इन्फॉर्मेशन मी लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे। कोणाचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर 22 तारखेच्या आत तुमचा फॉर्म कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला जेही पुढील प्रोसेस आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे आपले फॉर्म भरा। B.एड ॲडमिशन 2026-27मध्ये कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर B.एड ॲडमिशनच्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।